युद्धाच्या काळात भारत शांतीच्या बाजूने चर्चा आणि संवादच इराण-इस्रायलच्या युद्धावर मार्ग। TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट। भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो। जगात भारताची वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था। TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोडमॅप। भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव। भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक। भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, जो क्लीन आहे त्यालाच चीट देणार, दोषींवर कठोर कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा। नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी। खरातच्या ओकस कार्यालयाची तपासणी तर शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ। खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं, पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली। जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा, मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलीस दलावर संताप। सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक। देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश। मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून, आरोपीला पकडावं तसं पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले, उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल, वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। कमिशन नाही, कामाचे पैसे म्हणायचं होतं, धचा मा झाला। माझे कमिशनचे 35 कोटी कार्यकर्त्यांना दिले, या वक्तव्यावरून संजय गायकवाड यांची सारवासारव। नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा दरम्यान बच्चू कडू आक्रमक। कडूंनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदा फेकला, संतप्त शेतकऱ्यांचाही कांदा फेकत निषेध। घरगुती गॅस सिलेंडरच्या वजनात कोणताही बदल होणार नाही, सिलेंडर 8 ते 10 किलो प्रमाणात मिळणार असल्याच्या बातमीचं खंडन। पेट्रोलियम मंत्रालयानं अफवा फेटाळल्या। सोन्याच्या दरात 13,000 तर चांदीच्या दरात 31,000ची विक्रमी घसरण। सोनं जीएसटी सह प्रति तोळा 1,35,141 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 2,01,500 रुपयांवर।